नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर के टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. येत्या 6 जानेवारी म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळत असते. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो. जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचा आपल्याला कुठलंही शुभफळ जे आहे ते प्राप्त होत नाही. या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 8:54 होणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे. या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ती पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर आपल्या घरामध्ये आणायचं आहे. गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी, समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेनेच केली जाते, जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे, विघ्न येणार नाहीत. कारण तो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवता आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत, कष्ट करत असतो. परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी, कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही. मग गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो. तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवरील संकटे दूर करत असतो आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतील. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूलाच आपले शत्रू असतात. ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते. ते शत्रू नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात. असा शत्रू जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी, शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, एखादा उद्योग, व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. यामुळे तुमचा उद्योग, व्यवसाय हा चांगला चालू लागेल. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, जी काही संकटे आहेत, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, घरात पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तुम्ही हा एक उपाय आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या 100% दूर होतील.
उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि अगदी चिमूटभर अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो. तसेच आपलं शरीर देखील पवित्र असावं, शुद्ध असावं, प्रसन्न असावं म्हणून या वस्तू टाकून स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने, दुधाने, पंचामृताने जे काही शक्य होईल त्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही विधिवत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि यानंतर जो तुम्ही काही उपाय करणार आहे तर त्या उपायाचं बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात. त्या झाडापैकी एक दैवी शक्ती असते. ती विशेष स्थितीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतात. तसेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचे फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे. या जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा ही देखील होत नाही. बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही तर या झाडाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुलं येतात त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे. पान घेताना चांगलं घ्यायचं आहे, ज्याला देठ असेल, कुठेही फाटलेलं नसेल, एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानासोबत तुम्हाला त्या झाडाची एक छोटी काडी सुद्धा घ्यायची आहे. यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर त्या पानावर तुम्हाला लाल चंदनाने तुमची इच्छा लिहायची आहे. अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल, नोकरी मिळवण्यासाठी असेल किंवा नोकरी प्राप्ती, शत्रू नष्ट होण्यासाठी, मुलांची प्रगती, पतीची प्रगती की घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमची समस्या आहे तर ती त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने लिहायचं आहे. कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध तयार करा आणि यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायच्या आहेत. यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. ठेवताना देठ हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. यानंतर या पानावर तुम्हाला 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे 11 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. त्या तांदळाला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत. या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 16 वेळा तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि या अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावरती बाप्पांसमोर अर्पण करायच्या आहेत. यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि तिथेच बाप्पांसमोर बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची. संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पासमोर ठेवायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे. यानंतर सायंकाळी 4 वाजल्यानंतर काय करायचं आहे, ते पान जे आहे ते बाप्पांसमोर उचलून घ्यायचं आहे. त्या पानावर अर्पण केलेल्या 11 तांदूळ दुर्वा जास्वंदाचं जे फूल आहे ते तुम्हाला पानामध्ये बांधून एका धाग्याने पॅक करायचं आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा तुम्हाला उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.